हॅलो फ्रेंड्स, आय एम इम्रान सर. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल एससी फॅमिली. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये प्रॅक्टिस सेट 1.3 चे क्वेश्चन नंबर 5, 6 and 7 हे आपण कंप्लीट करणार आहे. सो व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा. सुरुवात करूया आजच्या आपल्या लेक्चरला. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट मध्ये क्वेश्चन नंबर 5 जो आहे त्यामध्ये आपल्याला दिलेला आहे राइट द सबसेट रिलेशन बिटवीन फॉलोइंग सेट्स. तर इथे आपल्याला काही सेट्स दिलेले आहे आणि यांच्यामधलं सबसेट रिलेशन आपल्याला सांगायचं आहे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले अशी डायग्राम बनवावी लागेल. जर डायग्राम बनवली तर या क्वेश्चनचा आन्सर एकदम सोप्या पद्धतीने लिहिता येईल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, टाइम वाचवण्यासाठी मी ऑलरेडी ही डायग्राम बनवून ठेवलेली आहे. आता आपण याचं सोल्युशन करणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट आपण काय करणार बघा, इथे प्रत्येक सेटला नाव दिलेलं आहे. जसं इंडिया मधले जे राहणार लोक आहेत त्यांच्या सेटला म्हटलेलं आहे बी, महाराष्ट्र मधल्यासाठी एच, मध्य प्रदेशसाठी एम, पुणे मध्ये पी आणि इंदोर साठी दिलेला आहे आय. तर ह्या त्या सेटचं नाव आहे आणि आता आपण यांचं सबसेट रिलेशन दाखवणार आहे. ते एकदम सिंपल आहे बघा. सगळ्यात पहिले एच म्हणजे महाराष्ट्र कशामध्ये येत आहे, इंडियामध्ये, म्हणून आपण म्हणणार एच इज द सबसेट ऑफ बी. इथे मी त्याचा आन्सर लिहित आहे बघा, एच इज द सबसेट ऑफ बी, राईट. त्यानंतर पी इज द सबसेट ऑफ बी, कारण पुणे पण कशात येत आहे, इंडियामध्ये येत आहे, म्हणून आपण हे पण लिहू शकतो पी इज द सबसेट ऑफ बी. त्यानंतर महाराष्ट्र येत आहे, पुणे येत आहे, ॲज वेल ॲज पुणे जो आहे तो पुणे महाराष्ट्रामध्ये पण येत आहे, म्हणून आपण हे पण लिहू शकतो पी इज द सबसेट ऑफ काय म्हणणार आपण एच, कारण पुणे पण महाराष्ट्रामध्ये येतोय आणि पुणे इंडियामध्ये पण येतोय, म्हणून आपण पुणेसाठी दोन सबसेट लिहिलेले आहे. एकदम सिंपल आहे. त्यानंतर यम, यम इज द सबसेट ऑफ बी, यम इज द सबसेट ऑफ बी. त्यानंतर आय इज द सबसेट ऑफ बी, आय इज द सबसेट ऑफ बी. आणि अजून कोण येणार आहे, आय इज द सबसेट ऑफ यम, कारण इंदोर कशामध्ये येत आहे, मध्य प्रदेशमध्ये, म्हणून आपण लिहिणार आय इज द सबसेट ऑफ एम. 1 2 3 4 5 6 सबसेट रिलेशन आपण इथे दाखवलेले आहे. हे आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये जो फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे त्याचा आन्सर आपण इथे लिहिलेला आहे. अशी डायग्राम ड्रॉ केली का एकदम सिंपल पद्धतीने आपण आन्सर इथे काढू शकतो. पण क्वेश्चन नंबर सेकंड जो आहे, फिफ्थ मधला सेकंड, त्यामध्ये विचारलेला आहे विच सेट कॅन बी युनिव्हर्सल सेट. आता हे जे सगळे सेट आहे किंवा हे जे सगळे सेट आहे यांच्यामध्ये युनिव्हर्सल सेट तुम्ही कोणाला म्हणणार आहे. तर बाळांनो, युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, ज्यामध्ये सगळे सेट येतात, राईट ना. जसं बघा, एच हा इंडियामध्ये येत आहे, पी हा इंडियामध्ये येतोय, एम इंडियामध्ये येतोय आणि आय इंडियामध्ये येतोय. म्हणजे हे जितके पण सेट आहे ते कशामध्ये येत आहे, इंडियामध्ये, म्हणून आपण म्हणू शकतो इंडिया इज द युनिव्हर्सल सेट. ओके, असा आपण याचा आन्सर लिहिणार आहे. इंडिया म्हणजे बी इज द युनिव्हर्सल सेट फॉर ऑल, असं बी लिहिलं चालेल, सेट फॉर ऑल सेट्स. संपले. इतका सिंपल क्वेश्चन होता. होप सो तुम्हाला समजला असेल. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, मग आपण वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण क्वेश्चन नंबर 6 ची सुरुवात करू. क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला दिलेला आहे विच सेट ऑफ नंबर्स कुड बी द युनिव्हर्सल सेट फॉर द सेट्स गिवन बिलो. आपल्याला खाली काही सेट्स दिलेले आहे, त्यापैकी किंवा त्यांच्यासाठी युनिव्हर्सल सेट कोण असणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर फर्स्ट आपण काय करू, जे जे आपल्याला सेट्स दिलेले आहे त्यांना आपण आपल्या लिस्टिंग मेथडच्या फॉर्म मध्ये लिहून घेऊ. फर्स्ट आपल्याला दिलेला आहे ए इज इक्वल टू सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5. मल्टिपल्स ऑफ 5 आपल्याला यामध्ये दाखवायचं आहे. सो आपण काय करणार बघा, 5 चा मल्टिपल म्हणजे 5, 10, 15, 20 अँड सो दॅट, हे असं असणार आहे 5 चं मल्टिपल. त्यानंतर बी सेट मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे सेट ऑफ मल्टिपल ऑफ 7, 7, 14, 21, 28 अँड सो दॅट, राईट. त्यानंतर सी सेट मध्ये सांगितलेलं आहे मल्टिपल ऑफ 12, 12, 24, 36, 48 अँड सो दॅट. तर हे आपण सेट्स इथे लिहिलेले आहे, राईट. आणि यांच्यासाठी आता आपल्याला युनिव्हर्सल सेट कोण असणार आहे ते सांगायचं आहे. तर सगळ्यात पहिले
यामध्ये जे नंबर्स आहे बाळांनो त्या नंबर्सला व्यवस्थित बघा. हे जे नंबर्स आहे कोणकोणत्या टाईपच्या नंबर्समध्ये येऊ शकतात ते आपल्याला पहिले चेक करावं लागेल. सो आपण काय करू, सगळ्यात पहिले मी ते एक सेट तयार करतो, सेट ऑफ होल नंबर्स. तर होल नंबर्स कोणते आहे 0 1 2 3 अँड सो दॅट राईट. त्यानंतर अजून कोणते नंबर्स आहे नंबर्समध्ये नॅचरल नंबर आहे सर 1 2 3 4 यासारखे. त्यानंतर सर इंटेजर्स आहे राईट, इंटेजर्स डॅश 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 -3 -2 -1 0. त्यानंतर 1 2 3 डॅश डॅश राईट. आणि लास्टमध्ये येईल बाळांनो याच्यात एक रॅशनल नंबरचा सेट जे असतात P/Q फॉर्ममध्ये. जसं मी इथे घेतलं 2/3, इथे येईल 4/7. असे मी काही पण नंबर्स इथे लिहित आहे तुम्हाला समजण्यासाठी राईट. तर यासारखे काही नंबर्स जे आपले रॅशनल नंबरच्या सेटमध्ये येत आहे. आता हे जे नंबर्स आहे आणि हे जे नंबर्स आहे यांच्यापैकीच नंबर्स आपल्याला कुठे ना कुठे यांच्यामध्ये बघायला भेटत आहे. हे जे आहे ABC मधले जे नंबर्स आहे ते आपल्याला होल नंबर्समध्ये पण बघायला भेटत आहे. कारण जसं आपण पुढे जाऊ आपल्याला 5 पण भेटेल, 10 पण भेटेल, 15 पण भेटेल, 20 पण भेटेल राईट. सिमिलरली यामध्ये पण भेटणार आहे, इथे पण आपल्याला भेटणार आहे. आणि इथे जे अपॉनच्या फॉर्ममध्ये जरी आहे पण नंबर मात्र कोणता आहे नॅचरल नंबरच आहे राईट. तर हे जे सगळे नंबर्स आहे या चारही सेट्समध्ये येत आहे. म्हणून आपण म्हणू शकतो या चारहीपैकी कोणताही यांच्यासाठी युनिव्हर्सल सेट राहणार आहे ते आपण लिहायचं आहे. किंवा आपण असंही म्हणू शकतो की चारहीचे चारही जे W N I आणि R हे जे सेट आहे हे या सेटसाठी काय आहे युनिव्हर्सल सेट. म्हणून आपण इथे लिहिणार देअरफॉर द सेट W N I and R are universal set for the above sets राईट. कोणताही एक सेट त्याच्यामधला युनिव्हर्सल राहणार आहे. तुम्ही कोणताही लिहू शकता, मी सगळ्यांचं नाव इथे लिहून दाखवलेलं कारण सगळेमध्ये हे सगळे सेट येत आहे. म्हणून आपण रिझन लिहिलं WNI म्हणजे होल नंबर, नॅचरल नंबर, इंटेजर अँड रॅशनल नंबर आर युनिव्हर्सल सेट फॉर ऑल द अबो सेट्स राईट. इतका सिंपल क्वेश्चन हा होता 6 नंबर मधला. 6 मधला फर्स्ट जो आहे त्याचा आन्सर आहे. आता 6 मधला सेकंड जो आहे तो तुम्हाला मी होमवर्क साठी देत आहे. 6 मधला सेकंड कारण सिमिलर क्वेश्चन आहे. तर मला असं वाटतंय तुम्ही जर प्रॉपर व्हिडिओज बघत असेल तर तुम्हाला या क्वेश्चन वरून क्वेश्चन नंबर 6 मधला जो सेकंड आहे तो जमणार आहे. आणि जर नाही जमला तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा, मी त्याचं सोल्युशन तुम्हाला फॉरवर्ड करेल. चालेल. आता क्वेश्चन नंबर जो 7 आहे तो लास्ट क्वेश्चन आहे बाळांनो. आणि यामध्ये म्हणलेलं आहे लेट ऑल द स्टुडंट ऑफ अ क्लास इन अन युनिव्हर्सल सेट. एक क्लास आहे आणि त्यामधले जितकेही स्टुडंट आहे त्यांना आपण युनिव्हर्सल सेट सपोज करतोय. ठीक आहे. त्यामध्ये म्हणलेलं आहे लेट सेट A बी द स्टुडंट हु सेक्युअर 50% और मोर मार्क्स इन मॅथ. आता त्यांची एक एक्झाम झाली असेल मॅथची राईट. त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स पडले असेल. तर ज्यांना 50% किंवा 50% पेक्षा जास्त मार्क्स पडले त्यांना आपण सेट A म्हणणार आहे. आणि आपल्याला विचारलेलं आहे देन राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट A. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट A म्हणजे A डॅश काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर याचा आन्सर कसं लिहिणार सर आपण बघा क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये सगळ्यात पहिले बाळांनो यू म्हणजे युनिव्हर्सल सेट काय आहे ऑल स्टुडंट्स ऑफ अ क्लास. हे आपल्यासाठी काय असणार आहे युनिव्हर्सल सेट. त्यानंतर सेट A साठी आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी सेट A साठी सांगितलेलं आहे का स्टुडंट्स हु सेक्युअर 50% और मोर मार्क्स इन मॅथ राईट. तर आपण इथे लिहिणार स्टुडंट्स हु सेक्युअर 50% or more marks in math राईट. आता त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे का कॉम्प्लिमेंट कोणता आहे तो सांगा. कॉम्प्लिमेंट म्हणजे बघा नो A डॅश. तर A डॅश काय असणार आहे जे ह्या सेटमध्ये येत नाही. या सेटमध्ये कोण येत नाहीये ज्यांना 50% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स पडलेले नाही म्हणजे बिलो 50 राईट. तर आपण काय लिहिणार A डॅश मध्ये काय येणार स्टुडंट्स हु डू नॉट secure 50% or
मोर मार्क्स इन मॅथ. एवढंच आहे, सिंपल होतं. खूप सिंपल प्रश्न आहे. होप सो तुम्हाला समजला असेल. नाही समजला तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, कारण ए मध्ये काय सांगितलेलं आहे की असे विद्यार्थी ज्यांना 50 किंवा 50 पेक्षा जास्त पर्सेंटेज पडलेले आहे मॅथ मध्ये, आणि ए डॅश काय असणार आहे ज्यांना नाही पडले. एकदम सिंपल आहे. म्हणून आपण लिहिलं स्टुडंट हु डू नॉट सिक्युअर 50% और मोर मार्क्स इन मॅथ. एवढंच त्याचा आन्सर आहे. आलं लक्षात. आणि हा प्रश्न पण तुम्हाला समजला आशा करतो बाळांनो. तुम्हाला आजचा जो पार्ट आहे म्हणजे आपला लेक्चर नंबर 5 मध्ये जे मी प्रॅक्टिस सेट 1.3 चा पार्ट 2 जो घेऊन आलो होता आज तुमच्यासाठी, तो समजला असेल. काही अडचण असेल तर मला कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवर जर फर्स्ट टाइम आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. भेटूया लवकरच आपण प्रॅक्टिस सेट 1.4 च्या व्हिडिओमध्ये. हॅव अ गुड डे. थँक्यू.